नमस्कार. मी पूजा तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजकाल तुम्ही एकत्र कुटुंब पद्धत किंवा जॉईंट फॅमिलीमध्ये राहण्यापेक्षा लोक वेगवेगळे राहायला लागलेत. जास्त करून जॉईंट फॅमिली म्हणजे कमीच आपल्याला दिसतात. तर आपण जॉईंट फॅमिलीमध्ये एकदम चांगल्या प्रकारे म्हणजे सगळ्यांना मिळून मिसळून कशा राहू शकतो किंवा कशी आपली जॉईंट फॅमिली आपण व्यवस्थित सांभाळू शकतो, तेच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंटही करा व तुम्हाला काय वाटलं तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एकत्र कुटुंबमध्ये राहण्याचे फायदे. सगळ्यात पहिले आपण ते बघूया. तर एकत्र कुटुंब जेव्हा असेल तर सगळ्यात मोठे त्याचे फायदे हे आहे की जेव्हा आपण आजारी पडतो ना, पहिली गोष्ट ही की आपण जेव्हा आजारी पडतो किंवा आपल्याला काही दुखतं किंवा ऑपरेशन होतं, काहीतरी होतं घरात, तर लगेच आपण त्याच्यातून बाहेर पडू शकतो. कारण घरात सगळे असतात आणि सगळे कामही आपले होतात, व्यवस्थित होतात, टायमिंगवर होतात आणि सगळ्यांना बघून आपल्या जो हे असतो, आपलं जो दुखणं असतो कुठेतरी पळून जातो. सगळ्यांची गोसिप म्हणजे सकाळी जेवताना किंवा नाश्ता करताना, चहा घेताना सगळ्यांचा जो बोलण्याचं हे करण्याचा जो आवाज असतो किंवा सगळ्या गोष्टी असतात त्या प्रसन्न, कोणी चांगल्या गोष्टी, कोणी वाईट गोष्टी, अशामध्ये मस्ती मस्ती मजाकमध्ये म्हणजे थोडंसं होऊन जातं. ते छान वाटतं जेव्हा जॉईंट कुटुंब असेल तेव्हा. त्याचऐवजी जर एकत्र कुटुंब म्हणजे एकत्र कुटुंब नसेल, आपण एकटे असाल किंवा आपण एकटे राहतो दुसरीकडे, तर तेव्हा आपल्याला बघणारं कोणी नसतं. आपल्याला साधी जर आपण आजारी असूनही साधं आपल्याला पाणी जर घ्यायचं असेल तर तेही आपल्याला म्हणजे खूप हे वाटतं. आणि ह्या गोष्टी म्हणजे कुठेतरी जॉईंट फॅमिलीमध्ये चांगल्या असतात. जॉईंट फॅमिलीमध्ये राहण्याचे फायदे सांगते मी तुम्हाला. दुसरी गोष्ट म्हणजे जर तुमच्या घरात म्हणजे काहीतरी लहान मुलांचं एखादं कॉम्पिटिशन आहे किंवा घरात काहीतरी काम आहे, तर तुम्हाला काहीतरी काम आहे बाहेर, तर ते काम म्हणजे घरातलं सगळं काम सोडून तुम्ही जाऊ शकता बाहेर. सगळ्या गोष्टी म्हणजे घरातले असतात करणारे, तर ते करून घेतात, ते मॅनेज करतात त्या गोष्टी. आणि किंवा आपल्या मुलाचं किंवा मुलीचं काहीतरी फंक्शन असेल शाळेत, तर त्याच्यासाठीही आपण व्यवस्थित म्हणजे सगळं त्याच्यावर फोकस करू शकतो मुलावर, सगळे घरात करणारे दुसरे असले तर. आणि त्याचऐवजी जर आपण एकटे असो किंवा मुलांचं पण बघायचं आहे, घरचं पण आवरायचं आहे, सगळ्याच गोष्टी मॅनेज करणं खूप अवघड जातं. किंवा बाहेरचंही तुम्हाला जर ऑफिस मध्ये जाता तुम्ही वर्किंग वुमन आहात, तर या गोष्टी खूप हे होतात. त्याच्यामुळे डिप्रेशन येतो, खूप टेन्शन येतो या गोष्टींमुळे. तर एकत्र कुटुंब पद्धत ही खूप याचा फायदा आहे. त्याच्यानंतर जे मुलांवर घडणारे संस्कार आहेत किंवा आपण एकत्र जेव्हा राहतो तर प्रत्येक जो फेस्टिवल असतो किंवा प्रत्येक सण असतो, आपण चांगल्या पद्धतीने रीतीने त्या जशा प्रकारे आजपर्यंत आपण करत आलो, आपल्या परंपरा त्या आपण जपत करत असतो. कारण सगळे असतात घरात, मोठे असतात आणि मुलांना ते समजावून सांगतात त्याचा अर्थ. आपल्याला एवढं टाइम भेटत नाही, ते आपलं घर आवरण्यातच एवढं वेळ जातं की ते सांगण्याचं वेळ आपल्याकडे नसतो मुलांना. आणि कुठेतरी आजची जी पिढी आहे ती थोडीशी त्या गोष्टींकडे न वळता म्हणजे मोबाईल, टीव्ही याच्याकडे वळायला लागली. कारण घरात कोणी सांगणारं नाहीये मोठं. तर घरात जॉईंट फॅमिली असेल तर घरात आपले मोठे असतात, सासू सासरे असतात, आजोबा, ते व्यवस्थित मुलांना सांभाळून घेतात, ते व्यवस्थित सांगतात त्यांना समजवून. आणि लाडही होतो मुलांचा थोडासा. कारण आपल्याला आपण एकटेच असो तर आपल्याला एवढा टाइम पुरत नाही, आपण स्वयंपाक करण्यात किंवा हे ते बघण्यातच आपला टाइम जातो. असं नाही की आपण प्रेम करत नाही मुलांना, पण मुलांना आजोबा आजी यांचं प्रेम भेटणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ते गोष्ट आहे की ती मुलांना असायला हवी. त्याच्यामुळे मुलं भरपूर गोष्टी त्या शिकतात. आणि जॉईंट फॅमिलीमध्ये मुलं असले की मग ते कुठेही गेले तर ते मिळून मिसळून राहतात सगळ्यांसोबत. आणि मग ते भांडणं हे गोष्टींकडे थोडंसं हे करतात. भांडणं असं म्हणत नाही मी की जॉईंट फॅमिलीमध्ये भांडण होत नाही, होतात, भरपूर हे होतात. एकमेकांचे मनमुटाव, भरपूर गोष्टी अशा छोट्या छोट्या गोष्टींवरून हे करणं, वाद हे होतात. पण जेव्हा काहीतरी एखादं मोठं प्रसंग येतो किंवा काहीतरी दुःख येतो किंवा एखादी आनंदाची गोष्ट असते, सगळे एकत्र मिळतात. हे पाचही पोटं सारखे नसतात, पण जेव्हा काहीतरी आपल्याला उचलून धराय तर हे एकत्र येतात. तसंच एक जॉईंट फॅमिलीचं असतं. याच्यापेक्षा सोपं उदाहरण मी तुम्हाला कोणतंच देऊ शकत नाही. तर असं असतं जॉईंट फॅमिलीचं. कारण मी स्वतः लहानपणापासून एका जॉईंट फॅमिलीमध्ये राहिली आहे. आजी आजोबा, माझे चुलते, माझे पप्पा सोबत असायचे आणि सगळ्या गोष्टी म्हणजे सोबत सोबत केल्या तर छान वाटायचं सगळ्या गोष्टींना. आणि मग इकडे आल्यावर पण ते यांच्यासोबत मला एकटीला इकडे राहावं लागतं, थोडंसं हे वाटतं.
पण शेवटी सासूबाई जर असत्या तर त्यांना मी इथे आणलं असतं. सासरे असतात कधी इकडे कधी तिकडं, ते एका जागेवर राहत नाही गावाकडे असल्यामुळे. त्यांना असं म्हणजे इकडचं वातावरण त्यांना वेगळं वाटतं. तर ह्या गोष्टी मी अनुभवल्या आहे. मी बघितलं आहे लहानपणापासून, की जे एकत्र कुटुंब हे असतं त्याचं एक वेगळंच हे असतं. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला त्याची हे पडतं. आणि एकत्र कुटुंबमध्ये राहताना कोणकोणत्या गोष्टी आपण सांभाळून घेतल्या पाहिजे. तर प्रत्येकाचं मन सांभाळावं लागतं एकत्र कुटुंब म्हटलं की. तर प्रत्येकाचं मन जपणं म्हणजेच काय, तर ही गोष्ट खूप म्हणजे अवघडही आहे आणि केली तर सोपीही आहे. तुमच्या घरातल्यांना सगळ्यांना समजून घेताना. तर जेव्हा तुम्ही एकत्र कुटुंब फॅमिलीमध्ये असाल किंवा जॉईंट फॅमिलीमध्ये असाल, तर पहिली गोष्ट म्हणजे कोणताही निर्णय तुम्ही एकटे घेऊ शकत नाही. सगळ्यांना सांगावं लागतं की असं असं ही गोष्ट आहे, मी असं असं करणार आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला समोरच्यांना सगळ्यांना सांगून समजून त्यांना समजून सांगाव्या लागतात आणि मगच आपला जो डिसिजन आहे तो घ्यावा लागतो. तर ही चांगलीही गोष्ट आहे आणि प्रत्येकाचं मन प्रत्येकाचं मनात काय चाललंय किंवा त्यांचे काय विचार आहे हे जाणून घेणंही चांगलं असेल. कारण कोणाच्या डोक्यामध्ये काय आयडिया असतात, कोणाच्या डोक्यामध्ये काय आयडिया असतात. कोणतंही नवीन काम करताना सगळ्यांची सहमती घेणं खूप गरजेचं आहे आणि चांगलंही आहे ते. तर ही एक गोष्ट. आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा जॉईंट फॅमिलीमध्ये राहतो किंवा काहीतरी आणतो घरात, तर सगळ्यांचा विचार करून आणावं लागतं. आणि जर तुम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये आत्ताच नवीन होऊन म्हणजे लग्न होऊन तुम्ही गेलात एका स्त्री म्हणजे लेडीजसाठी सांगते मी. तर एक नवीन लग्न झालेली मुलगी जेव्हा सासरी जाते आणि तिला जॉईंट फॅमिलीमध्ये राहण्याची सवय नाही आणि तिला जर जॉईंट फॅमिली भेटली तर तिने कसं राहावं, तर तिने पहिली गोष्ट असं आहे की सगळ्यांच्या आवडीनिवडी थोड्याशा तिला माहीत असायला हव्या. म्हणजे तिला सगळ्यांसोबत मॅनेज करणं म्हणजे सगळ्यांसोबत वावरणं हे सोपं जातं. सगळ्यांच्या थोड्या थोड्या आवडीनिवडी जपल्या ना, तर पहिली जी आपली बॉन्डिंग झाली ना व्यवस्थित, मग ते आयुष्यभर टिकून राहते. आणि काही दिवस तुम्हाला असं वाटत असेल की एकटं एकटं राहणं चांगलं आहे जॉईंट फॅमिलीपेक्षा. पण जॉईंट फॅमिली का आपण एकटं पडू नये त्याच्यासाठी जॉईंट फॅमिली असते. कारण त्याच्यामध्ये ना आपण नवरा बायकोची जरी भांडण झाले तर बाकीचे सगळे असतात आपल्याला बोलायला. आणि आपण जर असं एकटं असलं ना, तर दोघांचे जर थोडेफार वाद होतात, तर तेव्हा आपल्याला बोलणारं कोणी नसतं, मग आपली जास्त चिडचिड होते. आणि जॉईंट फॅमिलीमध्ये तसं नसतं. जरी भांडण झालं तर कळत सुद्धा नाही घरात की नवरा बायकोचे भांडण झालेत किंवा काहीतरी झालंय, तर कळतच नाही. कारण बाकीच्यांसोबत आपण नॉर्मल राहतो. जरी आपल्या डोक्यात विचार असले तरी ते निघून जातात. हे भरपूर फायदे आहे एका जॉईंट फॅमिलीमध्ये राहण्याचे. आणि मी तर सजेस्ट करेन, तुम्ही जर खरंच तुम्हाला जर आहे जॉईंट फॅमिली, तर तुम्ही खूप लकी आहात, खूप नशीबवान आहात तुम्ही की तुम्हाला जॉईंट फॅमिली भेटली आहे. तशी आमची ही फॅमिली जॉईंटच असते, कारण वेगवेगळ्या आम्ही नाहीत. तेव्हा काहीतरी कार्यक्रम असतो किंवा काही असतं तर आम्ही एकत्र भेटतोच. पण असे सगळ्यांचे जॉब वेगवेगळे गावात किंवा वेगवेगळ्या सिटीत असल्यामुळे आम्हाला एकत्र राहता येत नाही. ही एक हे आहे आमच्यासाठी एक वाईटच गोष्ट म्हणेल मी. तर सगळे ज्याच्या त्याच्या ठिकाणी चांगले आहेत, पण जेव्हा काहीतरी होतं ते सगळे एकत्र येतात. ही एक चांगली गोष्ट आहे. तर आपण आजची छोटीशी माझी माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्ही म्हणाल की आज केस अशी थोडी चिपचिपी चंपी टाईप झालेत, तर मी ऑइल केलंय. आणि ऑइल करणं आठवड्यातून एकदा तरी ऑइल करत जावं की तुमच्या केस मेंटेन राहतील किंवा जो त्यांचा मॉइश्चर आहे तेही टिकून राहील. केस तुटणार नाही, गळणार नाही. आणि वेळेवर सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या तर नक्कीच होईल. आणि थंडीमध्ये केस थोडे ड्राय होतात, तुटू लागतात, तर त्याच्यासाठी आठवड्यातून एकदा का होईना तुमच्या आवडीचा, तुम्हाला जे आवडत असेल. मी तर सगळे ट्राय करून बघितले. आता मी साधं सोपं कोकोनट ऑइल यूज करते. आपला जो पॅराशूट ऑइल असतो म्हणजे केसांना आपण लावतो पहिल्यापासून तेच, तर तेच यूज करते. आय होप तुम्हाला आजची माझी माझी माहिती आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. तसंच चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलही सबस्क्राईब करा. परत भेटू आपण एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.